दिवसाची सुंदर अशी सुरुवात घरी लावलेल्या झाडांपासून झाली की मन अगदी छान प्रसन्न होतं. तर इथे मस्त असं मी गोकर्णाचे झाड लावलं आहे. याला अपराजिताचे सुद्धा झाड म्हटलं जातं आणि सुंदर असे याला छान 3-4 रंगाचे फुलं येतात. चला तर आता इथे वाजले आहेत 10:30 आणि आपण निघालो आहोत मस्त असं APMC मार्केटला. तर तिथे आपण आंबे घेण्यासाठी जाणार आहोत आणि त्यासोबतच थोडंसं मार्केटसुद्धा एक्सप्लोर करूया. तर आम्ही इथे ट्रेनने जाणार आहोत. तर मी नेरूळवरून ट्रेन पकडली आहे आणि मी तुर्भेला उतरणार आहे, कारण तुर्भेवरून ना ते मार्केट खूप जास्त जवळ आहे. वाशीवरून गेलात ना थोडासा डिस्टन्सचा लांब पडतो. फायनली आम्ही आता इथे तुर्भे स्टेशनला उतरलो आहोत. आता इथून आम्ही ऑटो करणार आहोत. तर बघू ऑटोचे किती होतात आणि आपल्याला ऑटोने कसं जायचं आहे ते सुद्धा पाहून घेऊया. चला. फ्रूट मार्केटला म्हटलं की पाठीमागे पुढे फ्रंट साईडलाच घ्या, आंबा वगैरे मिळतो ना. तर इथे मला माझा नवरा सांगत होता की चालत जर आपण गेलो तुर्भे स्टेशनपासून तर अगदी 10 मिनिटावर आहे, पण इतक्या उन्हामध्ये खरंच चालत जाऊसं वाटत नाही. आम्ही ऑटो केले आहे. तर इथे पहा, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा खरंच बरं वाटतं. तुर्भे ते APMC मार्केट ऑटोने 26 रुपये होतात. फायनली आम्ही उतरलो आता इथे गेट नंबर. तो काय बोलला, लेफ्ट राईट दोन्ही बाजूला पण आंब्याचंच आहे ना. तो दोन्ही बाजूला सुद्धा आंब्याचं आहे. आपण दोन्ही बाजूला एक्सप्लोर करू. गेट नंबर 3 पासून आत गेल्यावर ना आंब्याचे खूप सारे दुकानं आहेत, जिथे आपल्याला वेगवेगळे आंबे पाहायला मिळेल आणि त्याचे रेट सुद्धा कळतील. कैसा आंबा? ये आपको 2000 रुपया 3 डजन है, ये 1500 का 3 डजन, ये 2000 का 3 डजन। कौन सा ये? वो रत्नागिरी का है, रत्नागिरी का, ये देवगढ़ का है। रत्नागिरी में है और वो देवगढ़ का कौन सा? कितीला आहे? कितीला? 2200 है। हाँ 2200 रुपये। 2200 कितना है? 4 डजन। 4 डझन. ये 4.5 डजन है 2500 है। हाँ इतका मोठा नको. 4.5 डजन है 2500। हा ओके वाटतो. अरे इसमें सब तैयार रहेगा या मिक्स रहेगा? ये थोड़ा तैयार रहेगा, इसमें मिक्स थोड़ा कच्चा पक्का मिक्स रहेगा, इतना सब नहीं रहेगा। वो कितना है? 5 डजन 2600 है। 5 डझन 2600. ये कैसा? ये 2200। कितना डजन है? 4 डजन। ह्याच्यामध्ये 4 डझन आहे. और इसमें ये 5 डजन है, ये 4.5 डजन है, 4 डजन 4। ये 4 डजन वाला ठीक है ना? पैकेट में कौन सा? 4 डजन कौन सा? काय प्राइस? 1500 का है 4 डजन। 1500ला 4 डझन नाही. किती? कैसा? कैसा? 1200. ये कितने का? 2400 का। डजन कितना है? 5.5 और ये 4 बारीक साइज है, बड़ा साइज का नहीं है। चांगला वाटतोय ना जरा. कितीला आहे हा? 1500 में 4 डजन। 1500ला 4 डझन. काही आंबे दिसायला खरंच इतके सुंदर आणि मस्त वाटतात ना, पण माहीत नाही त्याला जो आंब्याचा एक छान असा सुगंध येतो ना तोच येत नव्हता. सांगताना ते आपल्याला सांगतात की हापूस आहे, देवगड आहे, रत्नागिरीचा आहे. त्यामुळे तुम्ही घेताना ना चेक करून नक्की घ्या. कितने का? 4 डजन है। कौन सा है? 1200 है। देवगढ़ हापुस। देवगढ़ हापुस. रोहित हे घेऊ नको.
मला ह्याचा वास अजिबात नाही आला नीट. ये देवगढ़ का नहीं लग रहा है, रत्नागिरी का मुझे तो रत्नागिरी का भी नहीं लग रहा है ये. देवगढ़ जाएगा. कितना डझन? किती? 1450. नीचे ऊपर सेम रहेगा, दाग चिक नहीं रहेगा. नीचे ऊपर खाली करके दिखाएगा, दाग वाला नहीं रहेगा. अच्छा माल. 1450ला 4 डझन. तर इथे तुम्हाला फक्त आंबेच नाही तर भरपूर फळं मिळतात. आणि खरं सांगू ना तर बाहेरपेक्षा इथे APMC मार्केटमध्ये फळांचा भाव हा बराच कमी आहे, त्यामुळे आपण नक्कीच घेऊ शकतो. तर आम्ही भरपूर असे मार्केट एक्सप्लोर करत होतो आणि खूप सारे दुकानामध्ये आम्ही आंब्याचे रेटसुद्धा काढत होतो. कितने का? 2800. 2800ला 5.5 डझन. कौन सा है ये रत्नागिरी. आणि हो, इथे तुम्ही आंब्याची पेटी घेतली ना तर रेटमध्ये पण थोडेफार कमी होतात. ते लोक जे सांगतात ना त्या भावापेक्षा थोडेफार पैसे ते लोक कमी सुद्धा करतात. ग्राम में कितना? 150 ग्राम का है क्या? एक 150 ग्राम से ऊपर है 180. 180 ग्राम. कितना ये पेटी? 2000. कितना डझन? 5.5 डझन है. 5.5 डझन 2000ला. कौन सा? 6 डझन. 2200ला 5 डझन. मस्त आहे कैसा ना? ये ड्रैगन फ्रूट कौन है? एप्पल पण एप्पल? कितने का है? कितने का ये ड्रैगन फ्रूट? 700 का है. कितना पीस है? 20 पीस. और एप्पल? एप्पल आपको 10 किलो का ये मिलेगा मिनिमम, मैक्सिमम 10 किलो है. वो कितने का? वो आपको 2400 का है. 10 किलो. बाकी ये सब 18 किलो 20 किलो का है. अच्छा. कितने का ये? हाँ. हे काही आहे रे? हे ते तुमचं राणीच्या बागेमध्ये झाडांना लागलेलं Shut up. तेच आहे. कोणतं फळ आहे? रामफळ? चा राजा. तोंडाला पाणी सुटलं तुझ्या? थी पण हे कितने का है? कितने का है? 6 डझन. कितना? 2500. सर्व तयार आहेत. सगळे तयार आहे. 6 डझन लगेच. असं नाही का अर्धे कच्चे अर्धे? चेरी कितीला? कितीला? 500 रुपये. चेक करावे लागेल ना आत नीट आहे की नाही, म्हणजे खराब नको यामध्ये काही. आहे चांगले पण हे कसे. सो ही पेटी आम्ही घेतली आहे 6 डझनची. फायनली आंबे घेतले आहेत आणि हे वाले छान आहे आंबे. यामध्ये ना ट्राय करा की थोडे कच्चे राहतील असे, म्हणजे खूप पिकलेले नका ठेवू फक्त. सो हे वाले आंबे आम्ही घेतले आहेत मस्तपैकी. तर इथे आम्ही जी आंब्याची पेटी घेतली आहे ना ही आम्हाला 2500ला 6 डझन आंबे मिळाले आहेत. पेटी जरी आपण घेतले ना तरी आपण आंबे चेक करून घेऊ शकतो, म्हणजे आतमध्ये काही खराब असेल किंवा खूप जास्त पिकलेलं असेल तर ते आपल्याला सुद्धा चेक करून ते लोक देतात. वरचे तर सगळे चांगलेच आहेत. ये वाला कडक है.
हे खराब आहे वाटतं इथे. एक काढलाय रोहित बाजूला. तर आम्ही काय केलं, ही जी सर्व पेटी होती ना ती पूर्ण आम्ही चेक करून घेतली. तर अख्ख्या या पेटीमध्ये जवळजवळ 4 आंबे तरी मला वाटतं थोडे खराब होते, म्हणजे खूप जास्त पिकले होते. त्याला वरती ना थोडा डाग वगैरे जास्त आला होता. तर त्या काकांनी आम्हाला ते चेंज करून पण दिले. त्यामुळे कधीही पेटी जरी आपण घेतली ना तर चेक करून घ्यायची, म्हणजे आंबेसुद्धा व्यवस्थित आहे की नाही ते. तर इथे आता आंबे ते व्यवस्थित आम्हाला लावूनसुद्धा पुन्हा देत आहेत. फायनली इथे आमची पेटी पॅक होती आहे आणि आम्ही आंबे घेतले. थँक्यू. शॉप नंबर 108. त्या दादांना पण घे. त्यांच्याकडून आम्ही घेतले आहेत. तर इथे शॉप नंबर 108मधून आम्ही आंब्याची पेटी घेतली आणि हे जे दादा आहेत ना हे आम्हाला ही जी पेटी आहे ना हे बाहेर आणून देणार आहेत, कारण आम्हाला फणससुद्धा बघायचा आहे. आणि तो इथे म्हणजे जे फळ मार्केट आहे ना तिथे नाही आहे, ते भाजी मार्केटच्या इथे फणस आहे. तर आता आम्ही जाणार आहोत फणस घेण्यासाठी भाजी मार्केटच्या इथे. 1 मिनिट दादा. 20 रुपये किलो. 20 रुपये 20 रुपये किलो. एकदम गोड आहे तो. कितना चाहिए? 1 किलो ले सकते हैं क्या? आहे आहे. कुठला गोड आहे यामधला? मीठा कौन सा है? 20 रुपये किलो ना. हा पण चांगला वाटतं. इसका कितना हो गया? 4 किलो. कितना हुआ? कोण पण कलिंगड घेतले 20 रुपये किलोच्या हिशोबाने. बापरे, कलिंगड किती आहे. मुझे भी मालूम है खरबूजा है. कितने का, कैसा कैसा? काय वाटतं तुला? आता आपण फणसाकडे जातोय. मस्त वाटतं. खरं म्हणजे तुला आंब्यापेक्षा जास्त काय आवडतं? फणस. आंबा किती पण महाग, फेवरेट. आंबा किती पण महाग असेल तरी पण फणस. आणि आंबा आपल्याला आवडतच नाही. बघा, इथे एकमेव असा मुलगा आहे जो आंबा आवडत नाही. तर इथे माझ्या नवऱ्याला फणस आणि आंबा दोन्ही समोर ठेवले ना तर त्याला फणसच आवडेल, कारण त्याला फणस खूप जास्त आवडतो. तुमच्यापैकी असे कोण आहेत का ज्यांना फक्त फणस खूप जास्त आवडतो आणि आंबा त्यापेक्षा थोडा कमी आवडतो? नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे आम्ही फणसचा भाव काढला आहे ना, तर हा जो समोर तुम्हाला दिसत आहे हा 20 आणि 30 रुपये किलो आणि पाठीमागे जो आहे ना तो 50 रुपये किलो. तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की जो 50 रुपये किलो आहे ना तो फणस घ्या कधी घेतलात तर, कारण की ना तो थोडासा कच्चा असतो, 1-2 दिवसामध्ये तो तयार होतो. आणि जो सुरुवातीला पुढे ठेवलेला आहे ना हा भरपूर पिकलेला असतो, त्यामुळे ना तो थोडाफार असा एकदम नरम झालेले आतमध्ये जे पीस असतात ना तसे असतात. त्यामुळे घेताना थोडासा तो 50 रुपये किलोवाला असेल ना तो घ्यायचा, म्हणजे छान जो गर असतो ना चांगला कडक असतो. तर इथे आमचा फणससुद्धा घेऊन झाला आहे. आता आम्ही थेट निघालो आहोत ऑटोकडे. तुला कसं वाटतंय? मला चांगलं वाटतं. बंद होता इतका वेळ. फायनली आता आम्ही पण निघालो आहोत, सर्व घेऊन झालं आमचं. आता घरी. चांगलं मिळालं पण आपल्याला मार्केटला. मला कलिंगड एक आवडला, छान मिळाला ना. 3 फळं घेतली. 3 फळं घेतले. या फणसामध्ये कोणाचा भाजी नाही. अय्या कसं बोलत आहे बघा. आता आमचं सर्व घेऊन झालं, आम्ही निघालो घरी. बाय. काय घेऊ, काय घेऊ आणि काय करू? चल बाय कर, आता आपण निघालो. बाय कर, बाय बाय. APMC मार्केटमधून आम्ही डायरेक्ट ऑटो बघितली आणि नेरूळसाठी आता आम्ही इथून ऑटोने जाणार आहोत.
इथे पाटी आहे, आंबा हे आहे कलिंगड. तर APMC मार्केटमधून आंबा किंवा इतर फळं घेण्याचा माझा हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता आणि मला खूप मस्त वाटलं. आपण नेहमी बाहेर घेतो त्यापेक्षा खास करून APMC मार्केटमधून आपण जेव्हा अशी फळं घेतो ना तेव्हा त्याचा जो रेट आहे ना तो बऱ्यापैकी कमी असतो. फायनली सर्व घेतलं आणि आता मी निघालो घरी.